नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे जी के स्पर्धा परीक्षा मराठी. तर मित्रांनो, जसं की तुम्ही व्हिडिओच्या थंबनेलमध्ये बघितलंच असेल, आज आपण माहिती बघणार आहोत युको बँकेद्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीबद्दल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवे असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आपण आपल्या चॅनलवर जी के म्हणजेच जनरल नॉलेज, स्पर्धा परीक्षेची माहिती व अभ्यास हा नियमित स्वरूपात घेत असतो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराच, सोबतच तुमच्या नजरेत असलेल्या इतर विद्यार्थी मित्रांना देखील आपलं चॅनल पोहोचवा. तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र युको बँक परमनंट भरती 2025 यामध्ये एकूण जागा असणार आहेत 250. यामध्ये वेतन असणार आहे 48,480 ते 85,920. मित्रांनो, यामध्ये वेतन शैली जी आहे ती भरपूर स्वरूपात दिलेली आहे. यामध्ये जी शैक्षणिक पात्रता गरजेची असणार आहे ती म्हणजे कुठलीही पदवी, मग तुम्ही BA असा किंवा BCom असू द्या किंवा BSc असू द्या किंवा कुठलीही इतर पदवी असू द्या. या फॉर्मची लास्ट डेट जी आहे अर्ज करण्याची ते आहे 5 फेब्रुवारी 2025. या बँकेचं नाव जे आहे ते युको बँक आहे. ही नोकरी केंद्र सरकारच्या अंतर्गत येते. यामध्ये अर्ज करण्याची वयोमर्यादा जी असणार आहे ते 20 वर्ष ते 30 वर्ष एवढी असणार आहे. आणि सोबतच मित्रांनो, SC STसाठी 5 वर्षे सूट आणि तसेच OBCसाठी 3 वर्षांची वयोमर्यादा सूट असणार आहे. अर्जपात्रता संपूर्ण भारतातून कुठलाही विद्यार्थी करू शकतो. यामध्ये जॉबसाठी असणारी जेंडर एलिजिबिलिटी म्हणजे पुरुष आणि महिला उमेदवार दोघंही करू शकता. आणि सर्वात महत्त्वाची आणि चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये कुठल्याही अनुभवाची गरज नाही आहे मित्रांनो. तुम्ही फ्रेशर जरी असाल, तुमची जस्ट ह्याच वर्षी डिग्री कंप्लीट झालेली असेल तरी देखील तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकतात मित्रांनो. यामध्ये जसं की मी अगोदरच सांगितलं, एकूण 250 पद आहेत. पण मित्रांनो, त्यापैकी 70 जागा या महाराष्ट्रात आहेत. बाकीच्या जसं की मी आत्ताच लास्ट पेजवर सांगितलं की हा जॉब केंद्र सरकारच्या अंतर्गत येतो. केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारा जॉब संपूर्ण भारतभर कुठेही असू शकतो. त्यामुळे ही जी 250 पदं आहेत ही संपूर्ण भारतामध्ये विविध ठिकाणी विभागली गेली आहेत. त्यापैकी 70 पदं जी आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेले आहे. यांचं वेतन जसं की मी पहिले सांगितले 48,480 ते 85,920 एवढं असणार आहे. या जॉबसाठी जी अर्ज करण्याची पद्धत आहे ती ऑनलाईन स्वरूपात करता येणार आहे मित्रांनो. यासाठी अर्जाची जी फीस आहे ती जनरल, OBC, EWS धारकांसाठी 850 रुपये असणार आहे. तसेच SC ST PWD प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 175 रुपये अर्ज फीस असणार आहे. आणि मित्रांनो, अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बऱ्याच जणांना वाटतं की फक्त डिग्रीच्या बेसिसवरती जर जॉब मिळत असेल तर तो परमनंट स्वरूपाचा असेल किंवा नाही, किंवा शक्यतो नसतोच. पण मित्रांनो, या भरतीमध्ये असं कुठलंही प्रावधान दिलेलं नाही आहे. हा जॉब पूर्णपणे परमनंट असणार आहे. तर मित्रांनो, आता आपण बघूया या भरतीची निवड प्रक्रियेबद्दल. मित्रांनो, यामध्ये जी निवड प्रक्रिया असणार आहे त्यामध्ये 3 गोष्टी असणार आहेत. पहिलं म्हणजे ऑनलाईन रिटर्न एक्झामिनेशन, दुसरं म्हणजे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट आणि तिसरं म्हणजे मुलाखत. जो कोणी उमेदवार या तीनही भरती प्रक्रियांना पास करेल त्याची निवड या जॉबसाठी होणार आहे मित्रांनो. यामध्ये अर्ज करण्याची जी मुदत आहे ती 16 जानेवारीपासून सुरू झालेली आहे. तर या अर्ज करण्याचा शेवटचा दिवस 5 फेब्रुवारी 2025 एवढा असणार आहे. आणि जसं की मित्रांनो मी अगोदरच सांगितलं आहे, ही नोकरी केंद्र सरकारच्या अंतर्गत येते, म्हणून या नोकरीचे जे ठिकाण आहे ते संपूर्ण भारतभर असणार आहे, ज्यापैकी 70 जागा ह्या महाराष्ट्रात आहे. आता मित्रांनो, तुम्ही म्हणसाल की आम्ही एक्झाम देणार आणि मग आमचं जॉबचं जे लोकेशन आहे ते कुठं असणार, ते आमच्या मनानुसार असणार की नाही. तर मित्रांनो, हे डिपेंड करतं की तुम्ही जे जॉब प्रेफरन्सेस असतात, जॉब लोकेशन प्रेफरन्सेस जे तुम्ही अर्ज करताना तुम्हाला द्यावयाचे असतात, तिथे तुम्ही काय सिलेक्ट करता. आता हे संपूर्ण भारतभर असल्या कारणाने तिथे तुम्हाला मुभा असते की तुम्हाला जॉब कुठे हवा आहे. तिथे तुम्हाला ऑप्शन्स दिलेले असतात की खालील दिलेल्या शहरांपैकी इथे अवेलेबल आहेत वॅकन्सीज, त्यापैकी तुम्हाला कुठे जॉब सुटेबल होऊ शकतो. तर तुम्हाला तिथे तुमचे प्रेफरन्सेस द्यायचे असतात आणि त्यानुसार तुमची मेरिट लागते
आणि मेरिटनुसार मग तुम्हाला तुमचं जॉब लोकेशन मिळत असतं. तर मित्रांनो, मी या भरतीची जी ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आणि सोबतच जिथे तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकतात त्याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता आणि तसेच हा फॉर्म भरू शकता. मित्रांनो, जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही हा फॉर्म फिलअप कराल तेवढे तुम्हाला जास्त चान्सेस असतात की तुम्हाला जवळचं परीक्षा केंद्र मिळू शकेल. याकरता तुम्ही लवकरात लवकर ती नोटिफिकेशन जाऊन बघा. तिथे जाऊन सर्व जी माहिती आहे त्याचाच मी तपशील या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तुम्ही लवकरात लवकर फॉर्म फिलअप करा आणि अभ्यास करत राहा. चला तर मग मित्रांनो, आज आपण बघितलं युको बँकेच्या भरतीबद्दल. भेटूया परत एकदा अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओसोबत. तोपर्यंतसाठी धन्यवाद.